नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुनपासून. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बघा. कोणीतरी मुद्दामवरती फिरवून ठेवली आहे जेणेकरून याचे कुठलेच फुटेज मिळू नयेत. मग अर्जुन म्हणतो, हा खूप मोठा प्लॅन आहे सर. जो कोणी मास्टरमाइंड असेल तो एवढी खबरदारी तर घेणारच, पण तरीही कोणताही क्रिमिनल काहीतरी पुरावा पाठीमागे सोडतोच. तो सापडेलच आपल्याला. आपण आत जाऊ शकतो का? मग इन्स्पेक्टर हो म्हणतात आणि ते आत जातात. इकडे सुभेदारांच्या घरात सायली किचनमध्ये असते. मग अश्विन म्हणतो, किती मस्त वास सुटलाय. कधी एकदा ते सूप पितोय असं वाटतंय मला. तेवढ्यात कल्पना म्हणते, सायलीला मी इतक्यांदा सांगितलं की फक्त आराम करायचा. तरी ती किचनमध्ये शिरलीच, पण सायली आपल्याच विचारात असते. मग श्वेता तिला हाक मारते आणि म्हणते, कल्पना मावशी तुझ्याशी बोलतायत. मग सायली म्हणते, बोला ना आई, काय म्हणालात? मग कल्पना म्हणते, अगं मी तुला आराम करायला सांगितला होता. मग किचनमध्ये काय करतेस? मग सायली म्हणते, आई, माझ्या हातचा खाल्ल्यावर तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो की नाही? तो आनंद बघूनच मला तृप्त वाटतं. आणि नुसती बसून राहिले ना आई, तर मला पण कंटाळा येतो. मग अस्मिता म्हणते, बरं अर्जुन कुठे राहिला अजून? तो आला ना की मग जेवायला सुरुवात करू. मग श्वेता सायलीला विचारते, अर्जुन सर कुठे आले नाहीत अजून? खूप काम आहे का त्यांना? कारण खूपच उशीर झालाय ना त्यांना. मग सायली म्हणते, हो उशीर होणार आहे त्यांना. मग श्वेता म्हणते, मुलींचं काही कळलं का ग? सायली म्हणते, नाही ना ग, पण कळेल लवकरच. मग सायली सूप भरून देते आणि ते नेऊन दे असं श्वेताला सांगते. मग श्वेता हो म्हणते आणि ती मनात विचार करते, अर्जुन कुठे गेला आहे ते हे सायलीसुद्धा नीट सांगत नाहीये. इकडे अर्जुन, सावंत आणि चैतन्य, सोनल आणि सुरेश सापडलेल्या जागी आत येतात आणि शोधाशोध करतात. अर्जुन म्हणतो, आपण परत एकदा शोध घेऊया, काहीतरी सापडेल आपल्याला. मग तिघे तीन बाजूला शोधायला सुरुवात करतात. मग अर्जुनला एक पेन ड्राईव्ह सापडतो. इकडे सुभेदारांच्या घरात प्रतापराव म्हणतात, सायली तू तिकडे काय करतेस? हे आमच्यासोबत सूप पी. अश्विनही सूपचं खूप कौतुक करतो. तेवढ्यात प्रतिमा येते. ती सायलीला काहीतरी सांगणार. तेवढ्यात अस्मिता म्हणते, अगं प्रतिमा आत्या, सूप खूप छान झालं ग, गार होण्याआधी पिऊन घे ना. प्रतिमा सायलीला पुन्हा काहीतरी सांगणार. तेवढ्यात कल्पना म्हणते, प्रतिमा आपण दोघे मिळून सायलीला सूप भरवूया, म्हणजे आपल्या नातवंडाला दोन्ही आजींचे प्रेम मिळेल. आणि त्या दोघी सायलीला सूप भरवतात. मग प्रतापराव म्हणतात, वा, हा सोहळा अगदी दृष्ट लागण्याजोगा आहे. पण त्या दोघींच्या डोळ्यात पाणी असतं. मग सायली विचारते, काय झालं? तुमच्या दोघींच्या डोळ्यात पाणी का आहे? मग प्रतिमा म्हणते, तू खूप धीराची आहेस बाळा, एवढ्या मोठ्या संकटाला कशी सामोरे गेली असशील? मग कल्पना म्हणते, सायली तू जेलमध्ये असताना तुझे काय हाल होत असतील या विचाराने माझी झोपच लागत नव्हती. पण आता तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच असायला हवा. प्रतापराव म्हणतात, हो ना, त्यासाठी सायलीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. सायली तू एक काम कर, योगा आणि मेडिटेशन सुरू कर आणि रोज माझ्याबरोबर उठून मॉर्निंग वॉकला ये. मग अस्मिता म्हणते, हो, म्हणजे तुझ्या नादाने निदान दादाचं तरी वॉक होईल. कल्पना विचारते, सायली आपण मंदिरात कधी जायचं? तेवढ्यात अश्विन म्हणतो, वहिनी मी आधी तुझी आज दुपारची अपॉइंटमेंट बुक केली. तू आणि दादा जा आणि आधी सोनोग्राफी करून घ्या, मग बाकी सगळं. मग प्रतिमा सायलीला पुन्हा सूप भरवते. सायलीचं लक्ष मात्र सतत फोनमध्ये असतं. श्वेताही तिच्या फोनात वाकून बघण्याचा प्रयत्न करते. इकडे अर्जुन, सावंत आणि चैतन्य. इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो, मला पेन ड्राईव्ह सापडला आहे. मग चैतन्य म्हणतो, हा कुठे सापडला तुला? अर्जुन म्हणतो, आतल्या रूममध्ये. यामध्ये आपल्याला उपयोगी पडेल अशी काहीतरी माहिती नक्की असेल. मग पोलीस त्याच्यावरील डी अक्षर पाहून म्हणतात, हे कसलं इनिशियल असेल? अर्जुन म्हणतो, डी. मग अर्जुन म्हणतो, सुरेश तर म्हणाला होता सायलीला जो माणूस मदत करतोय त्याचं नाव टोनी होतं, म्हणजे टोनीचं टी असलं पाहिजे. पण डी कसं? मग अर्जुन त्याला म्हणतो, तुझी वहिनी, तिला काही चैन पडणार नाही. घरी सगळी काळजी करतायत, पण इकडे काही सापडलं का नाही हे ऐकायचं. अर्जुन म्हणतो, एक काम करू, आपण घरी जाऊ आधी आणि तिला पेन ड्राईव्हबद्दल सांगूया, म्हणजे ती शांत होईल. आणि दोघे तिथून निघतात. इकडे सायली अर्जुनचा मेसेज बघून खुश होते आणि घरच्यांना म्हणते, यांचा मेसेज आलाय, ते घरीच यायला लागलेत. मग प्रतापराव म्हणतात, चला, म्हणजे तुझं टेन्शन थोडं तरी कमी होईल. हे ऐकून श्वेता मनात म्हणते, सायली इतकी खुश दिसते, म्हणजे नक्कीच अर्जुनच्या हाती काहीतरी लागलं असेल. पण आता सायलीकडे हा विषय काढू कसा? तेवढ्यात गौरी तिला चित्र काढलेलं दाखवायला येते. ती म्हणते, हे मी, हे तू आणि हे तुझं बाळ. अस्मिता म्हणते, किती छान चित्र काढलं गौरी तू. मग सायलीही तिला जवळ घेते आणि म्हणते, किती छान चित्र काढलंस तू. मग अस्मिता म्हणते, सायली तुला किती ग लहान मुलांचा लळा आहे.
मला आठवतं माझ्या डिलिव्हरीनंतरचे 3-4 महिने खूपच कठीण गेले होते. स्मितला कसं सांभाळलंय माझं मलाच माहीत. पण तुझं तसं नाही होणार. मग सायली म्हणते, प्रत्येक आईला आपल्या मुलाला सांभाळायला आपोआप जमत असेल. अस्मिता. तेवढ्यात श्वेता म्हणते, सायली ताई, तुझ्या जेवणाची वेळ झाली. तू जेवून घे ना. अर्जुन सरांची वाट नको बघत बसू. मग प्रतापराव म्हणतात, हो सायली, तुला अर्जुनची वाट पाहत बसायची काही गरज नाही. जा, जेवून घे. चल, उठ. मग सायली म्हणते, नाही, नको, यांना येऊ द्या ना. मग प्रतिमा म्हणते, सायली, तुझं टाइम टेबल चुकवायचं नाही. चल, जेवून घे. मग सायली म्हणते, आई, मला खरं तर यांच्याबरोबर जायचं होतं. तुम्ही जाऊ दिलं नाहीत म्हणून मी थांबले. पण मुली जोपर्यंत सापडत नाहीत ना, तोपर्यंत माझं कशातच लक्ष लागणार नाही. त्यांच्या बाबतीत काही वाकडं झालं नसेल ना, हा विचारच मला शांत बसू देत नाही. कल्पना म्हणते, सायली, आता तू परत तो विषय काढू नकोस. तू घराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही. आणि आता प्रत्येक बाबतीत आमचं ऐकायचं. चल, आता जेवायला बस. श्वेता, तिला वाढायला घे. इकडे सचिन आणि राकेश अजूनही पेनड्राईव्ह शोधत असतात. पण त्यांना सापडत नाही. तेवढ्यात सचिनला टोनीचा फोन येतो. सचिन फोन उचलतो आणि म्हणतो, बोल. मग टोनी म्हणतो, तू तासाभरात येणार होतास. अजून आला का नाहीस? मग सचिन म्हणतो, हो, येणार होतो. पण थोडा उशीर होणार आहे. मग टोनी म्हणतो, ऑलरेडी उशीर झालाय मला. अशा मीटिंगमध्ये मला उशीर झालेला चालत नाही. आणि तो फोन ठेवतो. मग राकेश सचिनला म्हणतो, सचिन, तो पेन ड्राईव्ह शोध. नाहीतर तो टोनी आपल्याला जिवंत सोडणार नाही. अरे, असा कसा सापडत नाही पेन ड्राईव्ह? मग सचिन म्हणतो, काय मूर्खासारखे प्रश्न विचारतोय. एखादी हरवलेली वस्तू जशी सापडत नाही ना, तसा सापडत नाही पेन ड्राईव्ह. अरे, आता नाही सापडत आहे तर काय करू मी? तेवढ्यात राकेशला प्रियाचा फोन येतो. तो फोन उचलतो आणि म्हणतो, ऐक ना, आता मी बिझी आहे, नंतर बोलतो. तेवढ्यात सचिन म्हणतो, प्रिया आहे. आणि तो फोन घेतो आणि तिच्याशी बोलतो. हॅलो प्रिया. प्रिया म्हणते, हॅलो सचिन. राकेश कुठे गायब झाला? अरे, आणि त्या श्वेताने नक्की काय सांगितलं तुम्हाला? मग सचिन म्हणतो, काहीच नाही सांगितलं. पण तू पण एक नको होऊस. प्रिया म्हणते, अरे, पॅनिक होऊ नकोस. म्हणजे काय? बघता बघता अर्जुन त्या सगळ्या मुलींना शोधून काढेल आणि आपण अडकू. सचिन म्हणतो, त्या मुलींना शोधून काढणं एवढं सोपं नाहीये. आणि आता अर्जुन आणि सायली काय शोधतायत यापेक्षा आम्ही काय शोधतोय हे महत्वाचं आहे. मग प्रिया म्हणते, आता तुम्ही काय शोधताय? मग सचिन म्हणतो, माझा एक पेन ड्राईव्ह आहे, तो सापडत नाही. प्रिया म्हणते, कसला पेन ड्राईव्ह? मग सचिन म्हणतो, मुलींना आपण ज्या ठिकाणी ठेवलं त्याचे GPS आणि काही कॉन्टॅक्ट आहेत त्या पेन ड्राईव्हमध्ये. मला वाटलं फोनमध्ये ठेवण्यापेक्षा त्या पेन ड्राईव्हमध्ये ठेवलं. आणि राकेश म्हणतो, आता तो पेन ड्राईव्ह मिळत नाही म्हणून टोनी बरोबरची जी मीटिंग कॅन्सल होते. तो भडकलाय. मग प्रिया त्यांच्यावर चिडते आणि म्हणते, तुम्हाला कळतंय का? तुम्ही किती मोठी माती खाल्लीय? ते तुम्ही पेन ड्राईव्ह कसा काय हरवू शकता? सचिन म्हणतो, मला खरंच कळत नाही की कसा हरवला. मला असं वाटतंय मी तो नीट ड्रॉवरमध्ये ठेवला होता. पण असंही वाटतंय की तो दुसरीकडे कुठेतरी सेफ ठेवला होता. तेवढ्यात राकेश म्हणतो, आणि कुठे ठेवलाय तेच आठवत नाही याला. तुम्ही लोक सतत बिनडोक कोणाला बोलत असता. मला एक गोष्ट सांग, तो पेन ड्राईव्ह निदान पासवर्ड इन्क्रिप्टेड तरी आहे का? मग सचिन म्हणतो, हो ऑफकोर्स. मूर्ख आहे का मी? मग प्रिया म्हणते, पण पेन ड्राईव्ह हरवण्याचा मूर्खपणा तू केलाय सचिन. प्रिया म्हणते, नशीब त्याचा डेटा पटकन कोणाला मिळणार नाही. सचिन म्हणतो, हो, तरी सुद्धा तो सापडायला हवाच. कुठे असेल तो? इकडे सायली कल्पनाला म्हणते, मी बाहेर जायचा विषय काढायचा नाही, पण माझ्या डोक्यात सतत मुलींचा विषय चालू आहे. तो कसा थांबवू मी? आणि त्या मुली जोपर्यंत सुखरूप सापडत नाहीत ना, तोपर्यंत स्वस्थ बसून राहणं मला शक्य आहे का? हो. कल्पना म्हणते, तू माझ्याशी वाद का घालतेस सायली? तुला मी सांगितलं ना, इन्व्हेस्टिगेशनसाठी तू बाहेर जायचं नाहीयेस. तू घरातच राहणार आहेस आणि बाळाची काळजी घेणार आहेस. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, मी सुद्धा सायलीला तेच सांगितलं होतं, आराम कर. पण मला वाटतं तिने ते करायला पाहिजे ज्याने तिला बरं वाटतं. आणि ती जर माझ्यासोबत आलीच बाहेर तर मी असेलच ना तिची काळजी घ्यायला. आणि मेथीची काळजी घेणार नाही असं वाटतं का तुला? मग कल्पना म्हणते, छान, म्हणजे तुझा सुद्धा हिला पाठिंबा आहे ना? ठीक आहे, तुम्हाला जे हवं ते करा. आईला काय वाटतंय याने काय फरक पडतोय ना? मग प्रतापराव म्हणतात, कल्पना, अगं एवढा त्रागा का करतेस? मग सायली म्हणते, आई म्हणून तुमची काळजी मी समजू शकते. पण त्या मुलींची पण मी आईच आहे ना. त्यांना मी जन्म दिला नसला तरी त्यांची जबाबदारी मी घेतली. आई, देव न करो, उद्या माझ्या बाबतीत किंवा गोलूच्या बाबतीत असं काही घडलं तर आपण सगळे असेच रडत स्वस्थ बसत राहणार आहोत का? मग त्या मुलींच्या बाबतीत असा विचार नको का करायला आपण? मग कल्पना म्हणते, हे बघ सायली, मला फक्त एवढंच वाटतंय की तू आपल्या बाळाची काळजी घ्यावीस. मग सायली म्हणते, आई, मी जेलमध्ये असताना मला प्रचंड मानसिक त्रास व्हायचा, पण तरीसुद्धा मी कधी माझं खाणंपिणं नाही बंद केलं.
कारण त्यामुळे माझ्या बाळाला त्रास झाला असता. पण त्याही परिस्थितीत मी माझ्या बाळाचा विचार करत होते. आई बाळाची पूर्ण काळजी घेत होते. आता तर मी आपल्या घरात आहे. तुम्ही सगळे माझ्या आजूबाजूला आहात. आणि मी आता जर थोड्या वेळासाठी बाहेर पडले, मुलींचा शोध घेतला, तर काय हरकत आहे आई? मी बाहेर पडले नाही, त्यांना शोधलं नाही, तर माझं मन मला खात राहील. मला अडवू नका. हवं तर मी हात जोडते. मग कल्पना म्हणते, हात नको जोडूस बाई. तुला जे हवंय ते कर. पण अर्जुन, तुला मी आधीच सांगून ठेवते, हा सायलीच्या तब्येतीच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा मी खपवून घेणार नाही. अर्जुन म्हणतो, डोंट वरी. आय प्रॉमिस. मी तिच्यासोबतच राहीन आणि तिची काळजीसुद्धा घेईन. कल्पना म्हणते, पण सायली, आधी सोनोग्राफी करायला जायचं. मग बाहेर पडताना बघू काय करायचं ते. मग श्वेता म्हणते, बघा ना अर्जुन सर, तुम्ही अजून आला नाहीत, म्हणून सायलीताई पण जेवली नाही. खूपच उशीर झाला तुम्हाला पण. कुठे गेला होतात तुम्ही? श्वेताला सांगणार. तेवढ्यात प्रतिमा त्याला म्हणते, अर्जुन, मी तुला मगाशी श्रीनाथचा नंबर दिला. त्याच्याशी काही बोलणं झालं का? मग अर्जुन म्हणतो, नाही अजून. मग प्रतापराव म्हणतात, हा श्रीनाथ कोण? सायली म्हणते, आणि तुला कधी त्यांचा फोन आला? मग प्रतिमा म्हणते, अगं, मगाशी मी तुला तेच सांगत होते. अर्जुनचा मला कॉल आला होता, पण तुला सूप भरवण्याच्या नादात सांगायचं राहून गेलं. मग सायली म्हणते, कोण आहे हा श्रीनाथ? मग श्वेता मनात म्हणते, सांग सांग, आता तरी सांग, आता तरी क्लू मिळू दे. मग अर्जुन म्हणतो, सांगतो, मी तुला सगळं सांगतो, पण आधी तू जाऊन जेवून घे. खूप उशीर झालाय. मी आलोच फ्रेश होऊन. मग प्रतापराव म्हणतात, चला जेवायला. इकडे सचिन आणि राकेश महिपतजवळ आलेले असतात. राकेश टोनीशी फोनवर बोलत असतो. तो फोन ठेवतो आणि म्हणतो, टोनीने तो पेन ड्राईव्ह पाहिलाच नाहीये. मग महिपत म्हणतो, एवढी महत्वाची गोष्ट कशी काय हरवलीस रे तू, दीक्षित? मग सचिन म्हणतो, अहो अण्णा, खरंच सांगतोय मी कुठेतरी तो व्यवस्थित ठेवला होता, पण तेच आता आठवत नाहीये. महिपत म्हणतो, अरे पेन ड्राईव्ह आता सापडत नाहीये. मग ठेवण्याला काय त्या आग लावतोस? तेवढ्यात सचिनला सुरेशचा फोन येतो. मग महिपत सचिनला फोन स्वीकारायला सांगतो. सचिन म्हणतो, बोल सुरेश. मग सुरेश म्हणतो, सचिन सर, तुमचा पेन ड्राईव्ह चुकून सायली मॅडमच्या नावावर असलेल्या जागेवर तर राहिला नाही. मग सचिन म्हणतो, कुठे? तुला आणि सोनलला ठेवलं होतं तिथे? सुरेश म्हणतो, हो. मग सचिन म्हणतो, हो रे, तिथे असू शकतो तो पेन ड्राईव्ह, कारण मी टोनीला जीपीएस कॉर्डिनेट दाखवायला घेऊन आलो होतो. मग सुरेश म्हणतो, हो सर, मी सुद्धा तुमच्या हातात पेन ड्राईव्ह बघितला होता ना, म्हणूनच तर विचारतोय. मग सचिन म्हणतो, ॲक्च्युली मी कसा विसरलो माहीत नाही, पण आता तू बोलतोयस तर लक्षात येतंय. ठीक आहे, मी बघतो काय ते, आणि फोन ठेवतो. मग तो राकेशला म्हणतो, चल, आपण सोनल आणि सुरेशला जिथे ठेवलं होतं तिथे जाऊन बघूया. तेवढ्यात महिपत म्हणतो, नाही नाही दीक्षित, तू माझ्याकडून काहीच शिकला नाहीस. गुन्ह्याच्या जागी परत जाणं ही सगळ्यात मोठी आणि पहिली चूक. मग सचिन म्हणतो, पण अण्णा, आता पेन ड्राईव्ह शोधायला तर तिकडे जावंच लागेल. मी सांभाळून घेईन. नका काळजी करू. आणि राकेशही म्हणतो, मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. मग महिपत म्हणतो, म्हणूनच जास्त काळजी आहे. नसलेलं डोकं चालवू नको. बस गप. तुम्ही तिथेच जाल तेव्हा 100% तिथे पोलीस असणार. तेव्हा आधी त्यांना तिथून घालवा आणि मगच त्या जागेत पाय ठेवा. कळलं का? जा जा. मग ते दोघे जातात. इकडे अर्जुन सायलीला पेनड्राईव्हबद्दल सांगतो आणि म्हणतो, या पेनड्राईव्हमध्ये नक्की काहीतरी इन्फॉर्मेशन असेल जी आपल्याला उपयोगी पडेल. हा पेनड्राईव्ह जर सोनलच्या केसशी कनेक्टेड नसेल तर त्या जागी नसताच. मग सायली म्हणते, खरंच या पेनड्राईव्हमध्ये मुलींचा ठावठिकाणा मिळाला तर किती बरं होईल ना? अर्जुन म्हणतो, आय होप फॉर द बेस्ट. मग सायली म्हणते, हा पण खरंच या पेनड्राईव्हवरती डी हे अक्षर का असेल? नाही म्हणजे आत्तापर्यंत या प्रकरणात ज्यांची नावं पुढे आलीत ते म्हणजे सुरेश आणि टोनी. नाही म्हणजे या दोघांचं आडनाव कोणाचं डीवरून असेल का? मग अर्जुन म्हणतो, नाही, सुरेशचं आडनाव तर कदम आहे, कारण सुरेशचं आपण आयडी प्रूफ चेक केलंय आणि टोनीचं आडनाव माहीत नाही. मग कदाचित टोनीचं आडनाव असू शकतं. मग सायली म्हणते, कदाचित टोनीचंच आडनाव डीवरून असेल किंवा मग यामध्ये तिसरी व्यक्ती नक्की असेल. मग अर्जुन म्हणतो, हाय, एवढा मोठा प्लॅन आहे सायली, यात बरीच माणसं इन्व्हॉल्व असू शकतात. मग सायली म्हणते, माझ्या तर सतत एक प्रश्न येतोय मनात, सुरेशचा आणि टोनीचा माझ्याशी काहीही संबंध नाही, तरीसुद्धा या प्रकरणात माझं नाव अगदी व्यवस्थित गोवलं गेलं आणि या प्रश्नाचंही उत्तर असणार तिसरी व्यक्ती. आणि हा भाग इथे संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.